Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Ampersand button. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. पाठ क्रमांक 28 आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 17 एप्रिल 2022. महादेव गुरव आपल्या सर्वांचं ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर स्वागत करत आहे. इंग्रजी पाठ क्रमांक 28व्यासाठी नमस्कार. तर मित्र, आता आज आपण काही नवीन वाक्य शिकणार आहोत. अगदी नवीन आणि नव्या प्रकारची. म्हणजे आतापर्यंत कसं आपण करतो, खातो, येतो, पितो, जातो अशा पद्धतीचं, म्हणजे क्रिया घडते याबद्दल सांगितलं होतं. म्हणजे घडते बरं का, ती कधीही घडते, सर्वसामान्यपणे घडते क्रियेबद्दल सांगितलं होतं. आणि नंतर आपण वळलो क्रिया घडली हे सांगण्याकडे. म्हणजे आलो, गेलो, बसलो, उठलो, अलग अलग. आता आपण क्रिया होणार असल्याबद्दल सांगणार आहे. म्हणजे येईन, जाईन, जेवेन, बसेन, ऐकेन वगैरे वगैरेसाठी. आलं आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल म्हणजे काय, तर समजा आता असं म्हणायचं आहे, हे पुस्तक तिकडे ठेव. पुट धिस बुक देअर. हे पुस्तक तिकडे ठेव. पुट धिस बुक देअर म्हणजे हे पुस्तक तिकडे ठेव. अथवा पुट युअर एव्हरीथिंग हिअर म्हणजे कसं आहे की तुझ्या वस्तू मांड. बरं का, पुटचा अर्थ ठेवणे जसा होतो तसा मांडणे पण होतो. तर सॉरी, मी तुम्हाला म्हटलं पुट धिस बुक देअर म्हणजे हे पुस्तक तिकडे ठेव. उत्तरार्धात दाखल आय विल पुट धिस बुक देअर म्हणजे हे पुस्तक मी तिथे ठेवीन. आय विल पुट द थिंग्स हिअर म्हणजे या वस्तू मी इथे मांडीन, माझ्या वस्तू इथे मांडीन. विल यू प्लीज कीप द वर्ड म्हणजे तू तुझा शब्द पाळशील का. टू कीप म्हणजे ठेवणे जसं होतं तसं पाळणे होतं, लक्षात ठेवायचं. विल यू कीप युअर वर्ड, तू तुझा शब्द पाळशील का. किंवा विल यू कीप हर म्हणजे तू तिचं रक्षण करशील का. विल यू कीप हर. आय विल कीप द वर्ड म्हणजे मी शब्द पाळीन. आय विल कीप द वर्ड. आय विल पुट द बुक देअर मी तिथे पुस्तक ठेवीन. शी विल कम टू मी नाव ती आता माझ्याकडे येईल. शी विल कम टू मी नाव. आता जनरली कसं माहिती आहे का, आय आणि वी याला जनरली शॅल लावायचा. म्हणजे आय शॅल गो मी जाईन. वी शॅल कम आम्ही येऊ. शी विल गो ती जाईल.
शी विल पुट, ती ठेवेल. ही विल कम, तो येईल. दे विल सिट, ते बसतील. याचं कारण असं असतं की शॅल हा प्रथम पुरुषी वचनासाठी वापरला जातो. हे आपल्याला माहीत असू दे की शॅल आणि विल हे भविष्य काळाचं दर्शक आहे. हे सहाय्यकारी क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद आहे, भविष्यकाळ दर्शवते. म्हणजे क्रिया घडणार आहे, क्रिया घडणार आहे त्याबाबतचं हे सांगतं. आय शॅल शट द डोर, म्हणजे मी दरवाजा बंद करीन. शी विल क्लोज द डोर, ती दरवाजा बंद करेल. ही विल ओपन द डोर, म्हणजे तो दरवाजा उघडेल. तो दरवाजा उघडेल. आता शट याचा अर्थ बंद करणे, बंद होणे, आणि बंद करणे जास्त बरोबर आहे. आणि चिमटून जाणे म्हणजे आपण नाही का हात वगैरे चिमटून जातो दरवाजात वगैरे, अशासाठी वापरला जातो चिमटून जाणे. क्लोज म्हणजे बंद करणे, बंद होणे. शेवट करणे, शेवट म्हणजे एखाद्या गोष्टीचं शेवट होणे म्हणजे काय. ही विल क्लोज हर स्पीच, म्हणजे तो त्याचं भाषण बंद करेल, भाषणाचा शेवट करेल. ही विल क्लोज हिज स्पीच, तो त्याच्या भाषणाचा शेवट करेल. हू विल क्लोज द डोर, दरवाजा कोण बंद करेल. द डोर, ही विल क्लोज द डोर, तो दरवाजा बंद करेल. प्लीज होल्ड इट, अदरवाइज इट विल क्लोज, म्हणजे धरून ठेव नाही तर ते बंद होईल. प्लीज होल्ड इट, HOLD, होल्ड म्हणजे पकडणे, पकडून ठेवणे, धरणे, धरून ठेवणे. प्लीज होल्ड, अदरवाइज इट विल क्लोज, नाही तर ते बंद होईल. म्हणजे आलं लक्षात. याचा अर्थ म्हणजे ह्या क्रिया होण्याबाबतच्या गोष्टी आहेत. तेव्हा हे तुम्हाला आपल्याला अशी वाक्य आली पाहिजेत. आय विल गो टू स्कूल, आय शॅल गो टू स्कूल, मी शाळेत जाईल. शी विल कम टू मी, ती माझ्याकडे येईल. ही विल रीड द बुक, तो पुस्तक वाचेल. किंवा ही विल रीड द लेसन, तो पाठ वाचेल. पाठ वाचेल. शी विल क्लोज द एनवलप, ती लिफाफा बंद करेल. शी विल क्लोज द एनवलप. शी विल पुट द बुक डाऊन, ती खाली पुस्तक ठेवेल. शी विल पुट द बुक डाऊन, खाली ठेवेल. कसं असतं, मी म्हणालो खरं तुम्हाला की प्रथम पुरुषी शॅल वापरला जातो आणि बाकी विल वापरला जातो. हे असा हा नियम आहे खरा. पण अलीकडे सर्वत्र विल वापरण्याची प्रथा सुरू झालेली आहे. खरं म्हणजे विल वापरणं म्हणजे निश्चिती, असा त्याचा अर्थ आहे. आय विल गो म्हणजे मी निश्चित जाणार आहे. वी शॅल गो, आम्ही जाऊ.
कधी जाऊ, कसं जाऊ हे नक्की नाही, कधी किती जाऊ, पण वी विल गो, आम्ही निश्चित जाणार. पण निश्चित म्हणून आम्ही जाणार, म्हणजे त्याच्यात एक आपली खात्री असते की आम्ही जाणार, हा असा प्रकार त्याच्यात असतो. म्हणून तसं शाल आणि विल अलीकडे फारसा फरक राहिलेला नाही आहे, पण शक्यतो वापरता येईल तेव्हा शाल प्रथम पुरुषी वापरायचा असतो. बाकी प्रथम पुरुषी एकवचन असो किंवा अनेक वचन असो, पण इतर द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, एकवचन असो अनेक वचन असो, तिथे विलच वापरला जातो. हे लक्षात ठेवायचं, तिथे विलच वापरला जातो. कोण येईल? हू विल कम? हू विल कम? कोण येईल? व्हॉट विल हॅपन? व्हॉट म्हणजे काय, हॅपन म्हणजे घडणे. काय होईल, काय घडेल, लक्षात, काय घडेल, काय होईल. हू विल क्लोज द डोर? दरवाजा कोण बंद करेल? विजय विल क्लोज द डोर अथवा विजय विल शट द डोर. आय विल फोल्ड द बेड. मी बिछाणाची घडी घालीन, बिछाणाची घडी घालीन की बिछाणाची घडी करेन. आय विल फोल्ड द बेड. आय विल अनफोल्ड द बेड. अनफोल्ड म्हणजे बिछाना उघडणे, पसरणे, बिछाना घालणे. अनफोल्ड, FOLD फोल्ड म्हणजे घडी घालणे, आणि UNFOLD अनफोल्ड म्हणजे घडी मोडणे, पसरणे, असा त्याचा अर्थ घ्या. अर्थात फोल्डचा अर्थ गोठाही होतो, हे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे, पण इथे आपण त्या अर्थाने घडी घालणे या अर्थाने घ्यायचा. तर या व्हॉट विल यू डू टुमॉरो म्हणजे उद्या तुम्ही काय करणार. उद्या तुम्ही काय करणार यावेळेस असा त्याचा अर्थ आहे. व्हॉट विल यू डू टुमॉरो, तुम्ही उद्या काय करणार. शी विल टॉक टू मी, ती माझ्याशी बोलेल. आय विल टेक द बुक फ्रॉम हर, मी तिच्याकडून पुस्तक घेईन. आय विल टेक बुक फ्रॉम हर. आय विल राईट अ लेटर टू हिम, मी त्याला पत्र लिहीन. आय विल राईट लेटर टू हिम. विल यू कम टू माय हाऊस, तू माझ्या घरी येशील का. येस, आय विल कम टू युअर हाऊस अथवा आय शॅल कम टू युअर हाऊस, मी तुझ्या घरी येईन. शाल वापरला तरी चालणार आहे, विल वापरला तरीही चालणार आहे. तू मला भेटशील का. विल यू सी मी, विल यू सी मी, तू मला भेटशील का. CSEE म्हणजे बघणे, पाहणे अथवा भेटणे, असा अर्थ होतो. विल यू सी मी, तू मला भेटशील का. आय विल सी यू टुमॉरो, मी उद्या भेटेन. आय विल सी यू टुमॉरो, मी उद्या भेटेन. अशा पद्धतीने आजचा पाठ हा आपण नव्याने सुरू केलेला आहे. आता बाकी
इतर वाक्य पुढील पाठात. ठीक. तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबू. उद्या भेटू नवीन पाठासाठी. I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it. We बरोबर झालं. Pause button. Send button.